पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला करणार संबोधित। अखंड सागरी विमा संरक्षण देण्यासाठी 12,980 कोटी रुपयांच्या सार्वभौम हमीसह भारत सागरी विमा पूल स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। संसदेच्या विशेष अधिवेशनासह अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित। या अधिवेशनात 9 महत्त्वाची विधेयकं मंजूर। विरोधी पक्षांनी घटना दुरुस्ती मंजूर होऊ दिली नाही, याला सरकारचं अपयश मानता येणार नाही। यामुळे विरोधकांचा महिला विरोधी चेहरा उघड। किरेन रिजिजू यांची टीका। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याबद्दल दक्षिणेतल्या नेत्यांकडून टीका। विरोधकांना आत्मचिंतन करण्याचं केलं आवाहन। एटीएस अर्थात ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन प्रणालीमुळे रखडलेल्या व्यावसायिक वाहन परवाना नूतनीकरणाला येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ। अमरावतीतल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली दखल। तपासातल्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश। आणि नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये घडलेल्या कथित लैंगिक छळाच्या आणि धर्मांतर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून सत्यशोधन समिती स्थापन। नमस्कार।